श्री स्वामी समर्थ. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मस्त आहे ना? आज मस्तपैकी सकाळी सकाळी घेऊन आली आहे आवळा बिटाचा ज्यूस आणि गाजर त्याच्यामध्ये. तर तुमच्याकडे जेवढं असेल, जे पदार्थ असतील ते तुम्ही घेऊन तुम्ही ज्यूस करू शकता. बीट असेल तर बिटाचा पण नुसता ज्यूस पिऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जर टेस्टीला पाहिजे असेल, जर तुम्हाला टेस्ट त्याची आवडत नसेल तर तुम्ही काळं मीठ वगैरे शेंगा नमक टाकून वगैरे त्याची टेस्ट वाढू शकते. मी त्याच्यात काहीच नाही घातलेलं मीठ वगैरे काय, साधंच केले. पटपट आपल्याला गाजर बीट आपले चिरून घेतले. स्टार्टिंगला तर पहिलं बीट चिरून घेतलं, त्याच्यानंतर मग आवळे होते, ते आवळे मी 4-5 तुम्हाला दाखवले. त्यातलं मी किती 3च घेतले मोठे मोठे बघून, तर आणि बाकीचे 2 ठेवून दिले. तर असे बी साईडला काढायचे आणि आवळा जो असतो तो पूर्ण चिरून घ्यायचा मस्तपैकी. त्याच्यानंतरला मग ते चिरून झाल्याच्या नंतर ना मग गाजर वगैरे आपलं आहे त्याला चांगलं मस्तपैकी किसून घ्यायचं. तर मी धुवून पण घेतले, ह्याला धुवून मी आधीच घेतलेलं आहे, त्याला चांगलं मस्त पुसून बिसून मग चिरायला घेतलेलं. गाजरला पण धुवून घेतलेलं. त्याला आता सालपटावरून ते किती पण कसं धुतल्यानंतर ते खडी वगैरे जातच नाहीत करून, तर त्यामुळे ते मी त्याला सालपटावरसून तासून घेतली त्याला आणि ती बारीक बारीक कापं त्याची केली स्लाइससारखं आणि ते चिरून घेतले व्यवस्थित आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकलं. आणि त्यानंतरला आपलं सुरुवात केली परत दुसरं एक गाजर ची सालं तासायला. ते झालं तासून ते पण करा कापून घेतले. हे आपलं वेट लॉससाठी खूप भारी असतं. ह्याच्याने कसं तुमच्या शरीरातलं जे म्हणतात ना फॅट वगैरे जमा झालेलं ते लगेच कुठल्याही आपण आयुर्वेदिक काही करतो घरगुती, ते लगेच जात नाही, त्यालासुद्धा टाईम लागतो. त्यामुळे पेशन्स जास्त ठेवा. पण हा ज्यूस तुम्ही कंटिन्यू केला ना, खरंच तुमचं वेट लॉस होणारच होणार 100%. आणि ह्या कसं गाजर बिटाचा ज्यूस हे आपल्या चेहऱ्यासाठी पण खूप छान असतो. तुम्ही जेवढं गाजर बीट वगैरे पिणार की नाही, तेवढं तुम्हाला ना त्याचं तुमच्या चेहऱ्यावरती असर जाणवायला सुरुवात करतो. जसं ब्लीच फेशियल आपण करतो त्याच्यात ग्लोईंग वगैरे येते, तर त्यापेक्षा हे नॅचरल जे पिल्यामुळे ते चेहऱ्यावरती ग्लोईंगपणा जास्त येतो. तर हे कसं आहे. आणि आवळा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आवळा हा केसाला चांगलाच आहे. तर आवळा आपल्या शरीराला म्हणजे केसालाच नाही तर आपल्या शरीराला सुद्धा चांगला असतोय. तर हे मी वेट लॉस ज्यूस करते. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि प्रत्येकाच्या घरात असं नाही म्हणू शकत की प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं, तर तुम्ही घेऊन या. तुमच्या शरीराचं तुम्ही चांगलं निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही घेऊन या आणि तुम्ही हा ज्यूस करून बघा. माझ्याकडे मशनी काही नाही आहे. मी मिक्सरला वाटून मी आपलं असंच पुरणची चाळण घेते, पुरणची चाळण सगळं ते मॅश केलेलं सगळं ओतते आणि त्याचा ज्यूस खाली ऑर्गॅनिक ज्यूस पूर्ण आहे तो खाली गळत असतो. आणि त्याच्यानंतरला मग अशी बारकी चाळण घेऊन मी अशी पिळून काढत असते, जेणेकरून कसं मुलं कशी घट्ट तर पित नाही, जे त्याचा चोथा वगैरे असतो त्याच्या सकट मुलं पित नाही. मुलांना कसं घशामध्ये खरखराटसारखं होतं, त्यामुळे मी हे चाळणीच्या साह्याने गाडीच्या साह्याने आपलं मी हे करून घेते. आणि आम्हा दोघांना तर तसंच मी करते. मुलांना पण मी देताना परत मी ग्लासामध्ये गाळून दिलेलं. आणि थोडंसं पाणी तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच तुम्ही ज्यूस बनवा. जास्त पाण्याचा वापर करू नका. ह्याच्यामध्ये मला जेवढं लागतं तेवढंच मी पाणी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि जास्त असं पातळ पण नाही करत, मिडियममध्येच. तर लगेच मी चाळण वगैरे सगळं धुवून घेतलं का तर मी हाताला सगळी कामं करून घेते का तर भांडी जास्त पडू नये. आणि मुलं आमचे आहेत तर ती भांडी सारखी काढतच राहतात, त्यामुळे दिवसभर त्या भांड्यातच राहावं लागतं. हे मस्तपैकी ऑर्गॅनिक ज्यूस तुम्ही बघू शकता, मस्तपैकी लाल एकदम दिसतंय. हे आपलं ग्लास भरून घेतलं. आमच्या मिस्टरांना माहिती नव्हतं म्हणून मिस्टर आमच्या विचारायला हे काय आहे करून. मी म्हणलं आवळा आणि गाजर बीट ह्याचा ज्यूस आहे. आणि 1 इंचचा तुकडा तुम्ही अद्रकचा सुद्धा टाकू शकता. अद्रक हे जे आपलं फॅट असतो ते फॅट कटर असतो तो, की तो फॅट मेल्ट करतो अद्रक, त्याचा जास्त फायदा असतो. मग इथे अशा प्रकारे हा ज्यूस बनवला. तुम्हाला कसा वाटला खरंच सांगा आणि शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा वेट लॉस ज्यूस तुम्ही घरी बनवून तुम्ही पिऊ शकता. मस्त राहा, स्वस्त राहा.